नमस्कार, जोहार, जय आदिवासी। आज आपण पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्याच्या हाडे या गावी आलेलो आहोत। हाडे गावातील एक असा कलावंत आहे, आदिवासी वाद्य वाजवणारा श्री शांताराम जानू पाचोडवा। हा एक असा अवलिया कलाकार आहे की तो एकाच वेळी वेगवेगळी वाद्य वाजवत असतो। तर आता आपण त्यांचं जे वादनाचं प्रदर्शन आहे, प्रत्यक्ष ते कशा पद्धतीने ही वाद्य वाजवतात, तर त्याविषयी आपण प्रत्यक्ष त्याचं प्रदर्शन बघूया। गौरी नाच म्हणू। तर गौरी नाचाचं जे वादन कशा पद्धतीने करतात ते सादर करण्यासाठी मी दादांना विनंती करतो। डाग, हे डाग साधारणतः साथीचा देव असतो त्यावेळेस वाजवलं जातं। त्याचबरोबर खळ्यावरचा देव असेल, रवाळ असेल, अशा वेळी सुद्धा वाजवलं जातं। खळ्यावरला देवाचा डाग गाणं। दिवस कार्य असेल अशा वेळी जे वाद्य वाजवलं जातं ते आहे आऊज। आऊज वादनासाठी मी दादाने विनंती नाच तारपा नृत्याचं सादरीकरण करण्यासाठी दादांना विनंती करतो।
तारपा वाद्य रवाळ म्हणजेच आमच्या भाषेत मावल्या अशा प्रसंगी सुद्धा वाजवलं जातं. ते मावल्याचे रवाळीचे सूर कसे असतात ते सादर करण्यासाठी मी दादांना विनंती करतो. कणसरीचा जो देव होतो त्यावेळी सुद्धा वाजवलं जातं. कणसरीच्या वेळी जी आपली गावात घरातली एखादी मोठी व्यक्ती असते ती पाळ धरते आणि मग ती वाडी जी असते ती मोडायचा असतो तो सण किंवा उत्सव, त्यावेळीही हे वाद्य वाजवलं जातं.